पुणे जिल्ह्यामध्ये लंपी आजारानं पुन्हा एकदा डोकं वर काढले। पुणे जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये लंपी रोग आता वेगानं पसरू लागला। आतापर्यंत 906 जनावरांना लंपीची लागण झाली आहे। यामध्ये 15 जनावरांचा मृत्यू झाला आहे आणि 300 जनावरांवर आता उपचार सुरू आहेत। शिरूर, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांमध्ये या रोगाचा प्रसार हा सर्वाधिक आहे। पुण्यामधल्या साखर महासंघ आणि साखर कारखाने कर्मचारी संघटनांमध्ये 10% पगारवाढीचा करार संपन्न झालाय। 200हून अधिक साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या 1.25 लाख कामगारांचा पगार वाढणार आहे। या 10% पगार वाढीमुळे साखर उद्योगावर 419 कोटींचा बोजा पडणार आहे। पुण्यामध्ये धायरी फाटा ते रायकर मळा परिसरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होते। त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। त्यामुळे वाहतूक विभाग कधी कारवाई करणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। पुण्यामधल्या धर्मदाय रुग्णालयांना योजना बंधनकारक आणि खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेचा आढावा बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली।